नमस्कार, मी अश्विनी. आपण पाहत आहात न्यूज इंडिया 27 आणि आता घेणार आहोत काही घडामोडींचा वेगवान आढावा. बातम्या सुपरफास्ट. राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या तिन्ही राज्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी आणि इतर छोट्या पक्षांबरोबर आघाडीने लढणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या आठवड्यात आम्ही स्वतः जाणार असून समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांची आघाडी होत आहे. उद्या लखनौमध्ये बैठक होणार असून त्यात जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनमुळे संसर्गाचा वेग अधिक असल्याचं लक्षात घेत राज्य शासनानं सोमवारपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर तसेच 60 वर्ष तसेच व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीचा तिसरा अर्थातच बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली असून पहिल्या दिवशी जेमतेम 927 जणांनी बूस्टर डोस घेतलाय. धक्कादायक म्हणजे लोकासांगे ब्रह्मज्ञान या उक्तीप्रमाणेच आरोग्य कर्मचारी लस घेण्यात उदासीन असून जवळपास 22,000 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. परिणामी त्यांना तिसरा अर्थातच बूस्टर डोस देणार कसा, असा प्रश्न निर्माण झालाय. 12 आमदारांवर निलंबनाची कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच होत असल्याचं सांगून कोणत्याही आमदारांना 60 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी निलंबित करण्याचा सभागृहाचा अधिकार नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. 18 जानेवारीला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबनावरून कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रिज कँडीमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती, अशी माहिती मिळते. लता मंगेशकरांना आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचं सांगितलं होतं. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि ई फायलिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या कारणांमुळे विहित मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरू न शकणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय. रिटर्न भरण्याची मुदत आता 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्या संदर्भातील घोषणा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवली आहे. विशेष दरम्यान उद्योगांनाही त्यांचे ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठीची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार पादचाऱ्यांना गंभीर दुखापत होते आणि पक्ष्यांचे प्राण जाण्याच्या घटना मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजी दरम्यान वाढतात. पोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजाच्या विक्री वापरावर बंदी घातली आहे. तरी सुद्धा चोरी छुपे काही विक्रेते नायलॉन मांजा विक्री करत आहेत. अशाच प्रकारे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वडाळा गावातील गणेश नगर जवळ सायकल ट्रॅकमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणारा संशयित आरोपी राहिल मतीन शेख वय वर्ष 19 यास अटक केली आहे आणि त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे 7 गठ्ठे जप्त करण्यात आले. महापालिकेतील क्लब टेंडरिंगमुळे महापालिकेला जादादाराच्या निविदा प्राप्त होत असून त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सिंडिकेटला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या ठेकेदारांच्या संघटनेत सोमवारी आयुक्तांना निवेदन देत 10 ते 15% कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे काम दिल्यास नाशिक महापालिकेच्या 100 ते 150 कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा केलाय. शहर व परिसरात अचानकपणे रविवारपासून हवेत प्रचंड गारवा निर्माण झालाय. त्यामुळे सोमवारी हंगामातील सर्वाधिक नीचांकी 7.3 तर मंगळवारी 10 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. महाबळेश्वर सारखेच नाशिक देखील मागील काही दिवसांपासून थंड हवेचे शहर बनल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. सोमवारी किमान तापमानाचा पारा या हंगामात प्रथमच 7.3 अंशापर्यंत घसरला होता. मंगळवारी जवळपास 3 वर्षांनी काहींचा पारा वर सरकला असला तरी नाशिककरांना थंडीचा कडाकापासून फारसा दिलासा मिळाला नाही. मंगळवारी सकाळी व संध्याकाळी गोदाकाठी तसेच तपोवनात व शहराजवळच्या खेड्यात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसून आले. तर पहाटेप्रमाणे संध्याकाळी शीतलहरींचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. त्यामुळे शहराचा गजबजलेला भाग देखील रात्री 8 वाजेपासूनच सामसूम होऊ लागला असल्याचं चित्र दिसून आलं.
दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी अनेकांना अद्याप याचे गांभीर्य कळत नसल्याचं चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये फिरताना दिसतंय। मेन रोड, शालीमार, आरके, दहीपूल, निमाणी बसस्थानक, नाशिक रोडला स्टेशन रोड, शिवाजी पुतळा चौक, बिटको चौक, सिडको, भाजी बाजार, सातपूर आदी विविध ठिकाणी अनेक नागरिक मास्क न लावताच गर्दीत फिरताना दिसून येत आहेत। गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला असून कोरोनाच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। अनेक दुकानांमध्ये सकाळच्या वेळी गर्दी असते, काही ठिकाणी तर दुकानदारही मास्क लावताना दिसत नाही। गर्दी नियंत्रित करण्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होत आहे। कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी दुकानांसमोर सर्कल, चौकोन आखून ग्राहकांना फिजिकल डिस्टन्सिंगचं महत्त्व सांगितलं। मात्र पहिली आणि दुसरी लाट ओसरता आज अनेकांच्या दुकानासमोरील सर्कलही गायब झालेत। यामुळे मास्ककडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याचं चित्र दिसून येत आहे। पर्यावरण स्नेही वाहतुकीसाठी नाशिक महापालिकेने आता मोठ्या गृहनिर्माण संस्थांना इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन सक्ती केल्यानंतर आता महापालिका स्वतःही चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे। यापूर्वी स्मार्ट सिटीकडे आलेल्या राजस्थान येथील एका कंपनीच्या प्रस्तावावर आयुक्तांनी फुली मारली असून बीओटीवर स्टेशन सुरू करण्यासाठी चाचणी सुरू केली आहे। त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार देखील नियुक्त करण्यात येणार आहेत। स्मार्ट सिटीकडे आलेल्या राजस्थान येथील कंपनीच्या प्रस्तावावर आयुक्तांनी फुली मारली असून आता स्वतःच्या मालकीची 16 केंद्रे सुरू करण्याचे नियोजन केले आहे। शहर व परिसरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीची मालिका सुरूच आहे। अधूनमधून पोलिसांना दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी यश येत आहे। गंगापूर पोलीस ठाण्याच्या एका सराईत दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे 4,40,000 रुपयांच्या चोरीच्या 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचा टास्क गंगापूर पोलिसांनी हाती घेतलाय। यामधील संशयित मोटारसायकल चोर कॅनडा कॉर्नर परिसरात आला असता पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतलंय। अनिकेत नंदलाल अहिरे, वय वर्ष 22 असे या संशयिताचं नाव असून त्याच्याकडून 7 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली जप्त करून त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। इगतपुरी तालुक्यातील पाडळी येथून पिंपळगावला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या 72 वर्षीय वृद्धाला तपोभूमी येथे घेऊन जात रिक्षा चालकासह अन्य दोघांनी शिवीगाळ व मारहाण करून जबरी लूट केल्याची घटना घडली आहे। त्याच्या खिशातून मोबाईल, 5,000 रुपयांची रोकड लुटून संशयितांनी पोबारा केला। याबाबत अज्ञात लुटारूविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खर्चेत ग्रामपंचायत अंतर्गतच्या सावरपाडा येथील तास नदीवर काही तासांतच लोखंडी पूल बांधण्यात आल्यानं या परिसरातील महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास थांबला आहे। जल मिशन योजनेअंतर्गत सावरपाडासह 12 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। या ठिकाणच्या ग्रामस्थांशी मंगळवारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला। आदित्य ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन मुंबईहून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना तेथे पाठवत सावरपाडा येथील आदिवासी बांधवांसाठी लोखंडी पूल बांधण्यासाठी सरपंच दळवी व ग्रामस्थांसमक्ष 12,500 रक्कम रोख स्वरूपात ठेकेदारांकडे सुपूर्द केली आणि त्यानंतर तो पूल अवघ्या काही तासातच बांधला। 2 वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक अडचणीत आली असून मागणीअभावी गतवर्षीच्या सुमारे 20,000 टन माल पडून आहे। दरात चढउतार होत असल्यानं दर मिळणेही मुश्किल झाले आहे। यावर्षी लॉकडाऊन झाले नाहीच तर बेदाणा इंडस्ट्रीची स्थिती चांगली राहण्याचा अंदाज उत्पादकांनी वर्तविला आहे। 2 वर्ष झालेल्या लॉकडाऊनमुळे परदेशांमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर परिणाम झाला असून परदेशातील मागणी कमी झाल्याने उत्पादकांना मोठा फटका बसलाय। यासोबतच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवं माध्यम।